काय अडचण आहे स्मशानभूमीची? स्मशानभूमीचे आम्हाला इथं जाताच येत नाही साहेब. आता संडास बांधले घरात, पण ही असं कुठं बांधायचे? त्याला नाही पत्र, नाही त्याला निवारा. गोरगरिबापाशी ऐन टायमाला काय घटना घडत हाय का काय निवारा आम्हाला? काय तुमची मागणी? आमची मागणी आम्हाला नीट करून द्यावा, कुठंतरी आमची सोयी करा. काय ना तुमचं? माझं नाव गजराबाई उत्तम भोसले. बीड जिल्ह्यातील 1394 गावापैकी तब्बल 556 गावामध्ये स्मशानभूमीच नाहीये. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी फार मोठ्या अडचणी येतात. पावसाळ्यामध्ये तर ताडपत्री किंवा पत्रे टाकून अंत्यविधी करावा लागतो. आपण या ठिकाणी बीड तालुक्यातील पिंपरणे या गावामध्ये आहोत. या ठिकाणी तलावामध्ये बऱ्याच स्मशानभूमी गेल्यामुळं पाहतो आपण की पाण्यातनं वाट काढावी लागते. जसं या ठिकाणचे सुनील भोसले यांनी सांगितलं की रावसाहेब भोसले यांचा मृतदेह 2 दिवस घरामध्ये ठेवावा लागला होता. जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय लोकांच्या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी आलेल्या आहेत. यापूर्वी पाहिलं आपण केस तालुक्यातील सोनेसांगवी सुर्डी या गावामध्ये 4 महिन्यामध्ये 3 महिलांचे मागासवर्गीय महिलांचे अंत्यसंस्कार रोखल्यामुळं त्यांनी प्रेत तहसील कार्यामध्ये आणून ठेवलं होतं. तर बीड तालुक्यातील पालोन या ठिकाणी अंत्यविधी रोखल्यामुळं त्यानुसार वाद झाल्यामुळं अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. तसंच काही दिवसापूर्वी अंबेजोगाई येथील लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळं त्यांनी मृतदेह नगरपालिकेमध्ये आणून ठेवला. एकंदरीत जर पाहिलं आपण तर ग्रामीण भागामध्ये जीवनपणी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला कमीत कमी मेल्यानंतरही सुलभ अंत्यविधी व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र प्रशासनाच्या सरकारच्या गलथान कारभारामुळं ग्रामीण भागामध्ये तब्बल बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमी नाही आहेत. आणि त्याचबरोबर जर काही ज्या लोकांना शेत आहेत ते लोक शेतामध्ये नदीकाठी, मात्र मागासवर्गीय असतील किंवा जे भूमिहीन आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात अडचण येते, वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे आमची अशी मागणी की आता पालकमंत्री अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री असल्यामुळं आणि त्यांच्याकडे वित्त व नियोजन राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ते गावांना स्मशानभूमीसाठी निधी देतील अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत.